त्या दिवशी आपण त्यावर बोलू. म्हणजे अजून प्रक्रिया संपली नाही ना, चालू आहे प्रक्रिया सगळी. आणि आपली मागणी पण पहिल्या दिवसा पण ते की सगळे आरोपी अटक करा आणि पुढील कारवाईसाठी चालू करा. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय की कुटुंबियांशी चर्चा झाली वगैरे. तर काय आश्वासन दिलंय किंवा मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कुणालाही सोडलं जाणार नाही. आरोपी, सहआरोपी ह्यांना सगळ्यांना फाशी शिक्षा होणार. असं फोनवर माझं बोलणं झालं. आरोप केला जातोय असा की विविध राजकारण्यांकडनं की हे नियोजित होतं सगळं आणि मग ठरवून त्यांना सरेंडर केलं गेलं जातंय आणि ठरवून मग कोर्टात आणलं जाते वगैरे. त्याचा तपास होईल 1-2 दिवसामध्ये. मग कळेल आपल्याला नेमकं काय आहे ते. आपण आता त्याच्याविषयी तुमचं निरीक्षण काय आहे की ज्या पद्धतीने घटना घडल्या ते त्यांनी 2 दिवसापासून ते अटक होणार अशी चर्चा होती ते आज स्वतःहून सरेंडर झाले. तुमचं कसं निरीक्षण आहे? तुम्ही कसं बघता याच्याकडे? मी काल सीआयडी ऑफिसला गेलो होतो स्वतःहून की तपास कुठपर्यंत आलाय काय बघण्यासाठी. तर तिथं मला सांगण्यात आलं होतं की 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही प्रयत्न करतोय. त्याच प्रयत्नात आहेत आम्ही. तर त्यांनी मला दिलं होतं आश्वासन काल की 1-2 दिवसामध्ये आम्ही पकडतोय समजा आरोपी. कुठले काय कोण असं माहित नव्हतं. फक्त आरोपी पकडणार म्हणून सांगितलं होतं. तुम्ही सुरक्षेची पण मागणी केलेली आहे हां, सरकारकडे. काय मागणी का मागणी काही नाही करताय? गावाला, कुटुंबाला हे भयभीत वातावरण आहे सगळं. त्या विकृती अजून जर त्यांना अजून समजलंच नसेल, काय कसं राहायचंय समाजामध्ये, काय करायचंय, काय चूक, काय तर त्याच्यासाठी आम्हाला संरक्षणाची मी मागणी तुम्हाला केली. काही तसा अनुभव आला मागच्या ह्या सगळ्या घटनेनंतर तसं काही नाही, जाणवलं इथं का? तर तुम्ही सगळे समोर आहेत. इथं गाव सगळं आहे. त्याच्यामुळे नाही पण आपल्याला कशामुळं आपण मागू शकतो ना. गाफील कशाला राहायचं आपण.